माऊली रामकृष्ण हरी तुकोबारायांचा पालखी सोहळा आज बारामतीत प्रवेश करतोय। काही अंतरावरती तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आहे आणि बारामतीची हीच ठिकाण आहे, वेस आहे की ज्या ठिकाणाहून त्या पालखी सोहळ्याचं स्वागत केलं जातं। या ठिकाणचा एक फलक सध्या वारकऱ्यांचं आणि सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतोय, तो म्हणजे राजकारणाच्या पंढरीमध्ये सर्व वारकरी भक्तांचं स्वागत। असं म्हणतात की बारामती कविवर्य मोरपंतांची तशीच ती देशाच्या आणि राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू असलेल्या नेत्यांची सुद्धा आहे। आणि या बारामतीला बारामती म्हटलं की पवारांची बारामती असं म्हणतात। आणि म्हणूनच सध्या आता जेव्हा तुकोबारायांचा पालखी सोहळा प्रवेश करतो त्यावेळी याच गोष्टी चर्चा सुरू आहे की बारामतीमधील 3 खासदार आणि 2 आमदार या ठिकाणी पालखी सोहळ्याचं स्वागत करतात। यापैकी रोहित पवारांनी त्यांचं स्वागत केलेले बऱ्हाणपूरमध्ये, तर आता राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या ठिकाणी स्वागत करतायत बारामतीच्या वेशीवरती। आणि त्यानंतर बारामतीत शारदा प्रांगणामध्ये ज्यावेळेस पालखी पोहोचेल त्यावेळेस खासदार सुप्रिया सुळे स्वागत करतील। उद्या सकाळी अजित पवार हे पालखीवर स्वतः चालणार आहेत, तर दुपारी म्हणजेच 11-12च्या दरम्यान बारामतीतील तालुक्यातील लिमटेक काटेवाडच्या दरम्यान शरद पवार देखील या पालखी सोहळ्याचं स्वागत करणार आहेत। एकूणच बारामती तालुक्यातील हा जो राजकारणाची पंढरी आहे असणारा बारामती शहर, या बारामती शहराच्या विषयी सगळ्यांना अप्रूप आहेच, पण आज या फलकानं आणखी हे अप्रूप आणि कौतुक वाढवलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, 2 दिवसापूर्वीच अजित पवारांनी मुख्यमंत्री लाडकी माझी बहीण या योजनेचा शुभारंभ देखील केला। या योजनेची एक चर्चा आणि जाहीर घोषणा ज्यावेळेस विधानसभेत केली त्यावेळी राज्यभरातील महिला भगिनींनी याचं कौतुक केलेलं आहे, त्यांना दिलासा मिळालेला आहे। आणि त्यानंतर आज पालखी सोहळा या ठिकाणी येतो। उद्या सकाळी अजित पवार यात सहभागी होणार आहेत। आज सकाळी रोहित पवारांनी स्वागत केलेलं आहे। रोहित पवार, शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार हे 5ही जण यावेळी पालखीचं स्वागत करतायत। आणि हा पालखी सोहळा या निमित्तानं एक वेगळा, सर्वांसाठीच वेगळा होतोय। एकत्र फोटो या फलकावर घेतले असल्यामुळे त्याची सगळ्यात चर्चा सुरू आहे।